महाराज या अभंगामध्ये भगवंताच्या नाम सामर्थ्याचं वर्णन करतात. ज्याचे गरजता पोवाडे किंवा पवाडे, भगवंताच्या नामाचे पोवाडे गायल्याच्या नंतर परिणाम काय होतो ऐका. कळी काळ पाया पडे, आपल्याला ज्या काळाच्या पाया पडावं लागतं तो काळ आपल्या पाया पडतो. फार लक्ष देऊन ऐका बरं का. आपल्याला काळाच्या पाया पडावं लागत असतं, पण महाराज म्हणतात तो काळ आपल्या पाया पडतो. पण कशामुळं? तो हा पंढरीचा राणा, पुसा 6 18 जना. तो पंढरपूरचा राजा आहे, त्याच्या नामाचे पोवाडे जर गायले तर त्या काळाच्या पाया पडायचं काम नाही, तो काळ आपल्या पाया पडतो. हे मी सांगत नाही. पुसा 6 18 जना. पुसा म्हणजे विचारा कोणाला, 6 म्हणजे 6 शास्त्र, 4 म्हणजे 4 वेद आणि 18 जण म्हणजे 18 पुराण. महाराज म्हणले हे माझं मत नाही, हे वेदाचं, शास्त्राचं, पुराणाचं मत आहे. तुकाराम महाराजाने समाजाला सांगत असताना डॉक्टर साहेब स्वतःच्या मताचा कधी आग्रह धरला नाही. महाराजानं स्वतःचं मत समाजावर लादलं नाही. आणि हे बघा, स्वतःचं मत माणसानं समाजावर लादू नये. कीर्तनात वेदाचं मत सांगावं, पुराणाचं मत सांगावं, शास्त्राचं मत सांगावं. आणि तुकाराम महाराज म्हणले माझ्या बोलण्यावर ज्याला विश्वास नसेल त्यानं माझ्या बोलण्याची तपासणी पडताळणी पुराणात करा, वेदात करा, शास्त्रात करा. तुका म्हणे नाही विश्वास ज्या मनी, पहावे पुराणे विचारून. माझ्या बोलण्यावर विश्वास नसेल तर माझं बोलणं पुराणात तपासा. मी जे बोलतो ती व्यासाची वाणी आहे आणि ती पुराणात लिहिलेली आहे. बाकी माझ्या मनाचं इथं मी काही सांगत नाही. आपलं मत कीर्तनात मांडू नये, आपलं मत घरी बायको पुढे जाऊन मांडावं. कळलं माझं बोलणं? आपलं मत घरी बायको पुढे जाऊन मांडावं. ऐकलं तर नशीब समजावं, नाही तर दिल्या घरी सुखी राहा म्हणावं. कळलं माझं बोल? आपल्या मताला फारशी किंमत नाही. लक्ष देऊन ऐका. कीर्तनामध्ये वेदाच्या, पुराणाच्या, शास्त्राच्या मताला किंमत आहे. मग एक महाराज म्हणले पुसा 4 6 18 6 4 18 जना, चौवेदी जाण. जे पाठ आहे ते बोला. चौवेदी जाण, 6 ही शास्त्री, कारण 18 ही पुराणे हरीशी गाती. बरोबर आहे ना? ती 18 पुराणात त्याचंच वर्णन आलेलं आहे आणि त्याचंच वर्णन मी तुम्हाला सांगतोय. माझं दुसरं काय? पहावे पुराणे विचारून. कोणी म्हणाला आम्हाला पोवाडे गाता येत नाही किंवा गायला जमत नाही किंवा गायला आवडत नाही. आता हे एवढे जोर जोरात गात होते, याला म्हणतात पोवाडे गाणं. गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे. पोवाडा म्हणजे उंच स्वरात. बरोबर आहे ना? मग आम्हाला त्याचे पोवाडे गाता येत नाही महाराज, मग आम्ही काय करावं? महाराज म्हणले चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. तुम्ही त्याचं चिंतन तर करू शकता. नाही बा आपल्याला गोड आवाज गोड नाही कोणाचा, है ना? आता यांना गळा आहे, काहीला नरडा असतं. बरोबर आहे ना? यांना गळा आहे, काहीला नरडा असतं. बरोबर आहे ना? मग आता त्या नरड्यावाल्यानं काय करायचं? चिंतिता जयासी, भुक्ती मुक्ती कामारी दासी. गाता येईल तेने गावे, येर हरी हरी म्हणावे. महाराज म्हणले येईल तैसा बोल रामकृष्ण. काही म्हणतात आम्ही रागात गातो. रागात नसल येत तानू रागात गा. बरोबर आहे ना? नसल रागात गाता येत तानू रागात गा. हे बघा, रामकृष्ण हरी जरी म्हणलं तरी बाद झालं. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. महाराज एवढ्या रामकृष्ण हरीची ताकद काय असते सांगू तुम्हाला? या रामकृष्ण हरीची ताकद अशी आहे की नामदेव रायाच्या पायरीला सुद्धा इडोळीकराचं नाव मिळतं. ही रामकृष्ण हरीची ताकद. इडोळीकर महाराजापेक्षा गोड आवाजाची माणसं महाराष्ट्रात सध्या आहेत. मला बोलून लक्षात ठेवा. इडोळीकर महाराजापेक्षा सुंदर आवाजाची माणसं आज महाराष्ट्रात कमतरता नाही त्याची, पण त्यांचं नामदेवरायाच्या पायरीला नाव नाही. मग ज्यांनी रामकृष्ण हरी अखंड जीवनामध्ये गायलं त्याचं नाव पायरीला आहे महाराज. ही चिंतनाची ताकद. कधी मिळावं पायरीला नाव? हे काय झोक आहे का? आता गेल्या गेल्या पांडुरंगाच्या मंदिरात जायच्या अगोदर कोणाच्या पायरीचं दर्शन घ्यावं लागतं? बोला. ही आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे. पांडुरंगाचं दर्शन घेण्याच्या अगोदर बाहेर नामदेव पायरीचं दर्शन घ्यावं लागतं. हे आपल्या जिल्ह्याचं वैभव आहे. आणि नामदेव रायाचं दर्शन घ्यायच्या अगोदर रामकृष्ण हरीचं चिंतन करणाऱ्या इडोळीकरांचं दर्शन घ्यावं लागतं. हे त्यांचं वैभव. कळलं माझं बोल? हे कशामुळं मिळालं? काय नाही महाराज रामकृष्ण हरी म्हणले. ते काय आमच्यासारखे नामवंत कीर्तनकार नव्हते. काय दुबईला बिबईला बी जाऊन आली नव्हती. बरोबर आहे ना?
मग आता रामकृष्ण ही चिंतनाची ताकद आहे. चिंतिता जयासी यानं होतं काय? त्याचं चिंतन की अहो पायरीला नाव मिळणं. हिरोजी इंदरकरांना सांगितलं होतं, राजे या गडाची कामगिरी मी पूर्ण करतो. आणि गडाची कामगिरी पूर्ण झाल्याच्या नंतर छत्रपतीनं हिरोजी इंदरकरांना विचारलं, काय पाहिजे तुम्हाला सांगा. एवढं तुम्ही या मोठं गडाची जबाबदारीचं काम पूर्ण केलं, काय पाहिजे तुम्हाला माझ्याकडून. हिरोजी इंदरकरांना सांगितलं, राजे तुम्ही जर माझ्या कामगिरीवर प्रसन्न असाल तर बस गडाच्या पायरीला माझं नाव द्या. गडाच्या पायरीला माझं नाव द्या. कारण जेव्हा जेव्हा तुम्ही या गडावर चालत जाल, माझ्या नावावर तुमचा पाय पडला तरी मी माझा उद्धार झाल्यासारखं समजेल. ही ताकद आहे महाराज, लक्षात ठेवा. ही ताकद ही ताकद समर्पणाची आहे. ही ताकद निष्ठेची आहे. निष्ठेची ताकद आहे ना. म्हणून गडाच्या पायरीला हिरोजी इंदलकरांचं नाव आहे. आणि नामस्मरणाची ताकद नामदेव पायरीला नाव आहे. चिंतिता जयासी. काय मिळतं त्यांना? भुक्ती मुक्ती कामारी दासी. भुक्ती नाम भोग आणि मुक्ती नाम मोक्ष. भोग आणि मोक्ष एकत्र देण्याची ताकद नाम चिंतनात. नामान भोगही मिळतो. आता 50 लाखाची गाडी बसायला मिळाली आपल्याला, हा भोगच आहे ना. मी आपले म्हणून सरळ सरळ बोलतो. कीर्तनाला यायला केवढ्याची गाडी आहे? कुणाकडे 30 लाखाची, कुणाकडे 20 लाखाची, कुणाकडे 40 लाखाची, कुणाकडे 50 लाखाची. गाडीत बसून येणं हा काय झाला? भोग झाला. पण हा भोग जर मिळत असेल तर ती ताकद नामात आहे. आणि गाडी संपल्यानंतर पुन्हा मोक्षाची गाडी जर कुठं मिळत असेल तर ती सुद्धा या नामानेच मिळते. भोग आणि काही लोक म्हणतात महाराज लोकांकडे एवढं कस काय? या अभंगातलं कळलं की ते कळल कस काय. महाराज म्हणले तुम्ही पैशाच्या मागे पळता, पण पैसा कुणाच्या मागे पळतो? तुम्ही पैशाच्या मागे पळता ना, म्हणजे लक्ष्मीच्या मागे पळता. बरोबर आहे ना? कशाच्या मागे पळता? लक्ष्मीच्या मागे. पण लक्ष्मी कुणाच्या मागे पळती? नारायणाच्या. लक्ष्मी कुणाच्या मागे पळते? नारायणाच्या. मग आम्ही भजन कोणाचं करतो? नवराच ताब्यात आहे आमच्या. बायकोला काय टाइम आहे यायला? मला बोलणं कळतंय का तुम्हाला? पाय लक्ष्मीचे हाती तिशी यावे हातुळे. मी माझ्या मनाचं थोडंच बोलतोय. बरोबर आहे ना? महाराज म्हणले ही ताकद नामस्मरणात आहे. भोग आणि मोक्ष एकत्र देण्याची ताकद त्याच्या नामामध्ये आहे. म्हणून भुक्ती मुक्ती कामारी दासी. साधारण नाही, दाशी होऊन राहतात. भोगही दाशी होतो, मुक्ती दाशी होती. सोपी गोष्ट आहे डॉक्टर साहेब. बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. नाही कळत का तुम्हाला? तुम्ही जागे आहे ना सगळे? बायको तहसीलदार असावी, वाळूचं टिपर असावं. काय ताण घ्यायचं काम आहे का महाराज? तसं भोग आणि मोक्ष दाशी झाल्यावर टेन्शन घेण्याचं काम आहे का? भुक्ती मुक्ती कामारी दासी. कोणी म्हणाला आम्हाला भोगही नको आणि आम्हाला मोक्षही नको, आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. मग काय करावं लागेल? महाराज म्हणले वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. वैकुंठाला जायचं असेल तर तुम्ही त्या भगवंताचं नाम घ्या. त्याचं नाम घेतल्यानंतर दुर्लभ असणार वैकुंठ सुद्धा तुम्हाला सहज आणि सुलभ मिळतं. महाराज म्हणले तो हा पंढरीचा राणा पुसा 618 जना. असा अभंगाचा सरळ सरळ अर्थ आहे. विठाला या अभंगामध्ये देवाच्या नाम सामर्थ्याची ताकद सांगितलेली आहे. या नाम सामर्थ्यामध्ये काय ताकद आहे, त्याच्या नामामध्ये काय ताकद आहे, काय सामर्थ्य आहे, याचं वर्णन अभंगामध्ये आहे. नरदेहाचा जर विचार केला तर या नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. देवाच्या नामाच्या सामर्थ्याचं वर्णन आहे ना. ऐका, लक्ष द्या माझ्याकडे. देवाच्या नाम सामर्थ्याचं वर्णन अभंगात आहे. पण नरदेहाचा जर विचार केला तर या नरदेहामध्ये तसं फारसं सामर्थ्य नाही. पशु का होत पनैया, नर का कशु नाही होत. एखादं जनावर जर मेलं आप्पा तर त्याचा एकही अवयव निरुपयोगी होत नाही. पण हे जर जनावर गेलं तर याचं काहीच उपयोगाला येत नाही. शरीराची
गरीबाची होय शरीराची माती होईल, पण हा आवाज अजरामर राहील. ताकद कोणती आहे लक्षात ठेवा. शरीराचं काय होणार, अंती जाणे मसनवटी. बरोबर आहे ना. महाराज म्हणले हे बघा, याला जाळून टाकलं तर याची राख होते, याला पुरून टाकलं तर किडे खातात, आणि रस्त्यावर फेकलं तर जनावर खाऊन याची विष्ठा तयार होते. याच्यापेक्षा नरद्याचं काही होत नाही. या नरद्याचं काही होत नाही. महाराज म्हणले श्रीमंत मेला तरी तेच आहे, गरीब मेला तरी तेच आहे. गरीबाचं घर वेगळं, श्रीमंताचं घर वेगळं. गरीबाचा मोबाईल वेगळा, श्रीमंताचा मोबाईल वेगळा. गरीबाचे कपडे वेगळे, श्रीमंताचे कपडे वेगळे. गरीबाची गाडी वेगळी, श्रीमंताची गाडी वेगळी. पण गरीबाची पण स्मशानभूमी तीच आहे, आणि श्रीमंताची पण तीच आहे. आजपर्यंत मी सगळं वेगळं वेगळं पाहिलं, पण गरीबा VIP स्मशानभूमी नाही पाहिली अजून. मी दुबईला जाऊन आलो महाराज, एवढ्या विकसित देशात जाऊन आलो, पण अजून मला VIP स्मशानभूमी पाहायला मिळाली. VIP हॉटेल आहे दादा, थोडा आवाज आहे. VIP माणसाच्या बसण्याच्या जागा वेगळ्या आहेत. तुम्ही विमानात गेले तर ते VIP पार्ट विमानात सुद्धा वेगळा असतो. विमानात असू द्या हो, पण मेल्यानंतर VIP आणि जनरल वॉर्ड एकच. कळलं माझं बोलणं. शेवटी ए मौत तेरे इरादे नेक है, शमशान में गरीब और अमीर का बिस्तर एक है. नाही कळलं तरी वाजवा, चांगलं आहे. म्हणजे मला अजून काहीतरी सुचत राहील भाऊ. विठाला विठाला. गरीबाची आणि स्मशानभूमी, त्याच्याकडे काही आहे का महाराज? काही नाही, काही नाही. मारी ती तोडी ती जोडी ती निष्ठूर यमाचे किंकर. महाराज म्हणतात मारतात तोडतात, काही पाहिल्या जात नाही तिथं. काय पाहिल्या जाणार? काही नाही. मग काय या शरीरात ताकद? काय ताकद नाही महाराज. लक्ष देऊन ऐका. महाराज म्हणले या शरीरासारखं अमंगळ अपवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. अमंगळ आहे, अपवित्र आहे, दुःखानं भरलेलं आहे, रोगाचं भांडार आहे. काय काय सांगावं या शरीरामध्ये. शरीर रोगाचे, शरीर दुःखाचे कोठार, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीचे थार, नाही अपवित्र शरीरा ऐसे. महाराज म्हणले रोगाचं कोठार आहे. बरोबर आहे ना. शरीर रोगाचे भांडार, शरीर दुःखाचे कोठार, नाही अपवित्र शरीर ऐसे. याच्यासारखं अमंगळ अपवित्र दुसरं काहीच नाही. 2 दिवस आंघोळ करू नका. किती VIP महाराज असू द्या. लोक म्हणतात लांबून बोला हो, तोंडाचा वास यायला लागला. तुमचे कीर्तन आवडतात महाराज, पण दात घास जाणो काय तुम्ही असं कसं तुमचं काम. बरोबर आहे ना. असू द्या ना. 2 दिवस घासू नका दात.
माणूस माणसाजवळ थांबत नाही, थांबणार नाही. लक्षात ठेवा, एवढं घाण आहे याच्यामध्ये. बरोबर आहे ना? लक्षात घ्या. गाईला कधी ब्रश आहे का? तिच्या वासराजवळ कधी जातोय? ते माणसं त्या वासराचं तोंड घेतात आणि आपल्या गालाला लावतात. देवान त्याची एकदाच पेस्ट करून पाठवली, पुन्हा गरज नाही ठेवली. त्याला आंघोळही नाही, त्याला ब्रशही नाही, त्याला काही कपडे बी नाही. ते बिना कपड्याचा असू द्या, किती छान दिसतं वासरू. बोला, देवाने किती सुंदर बनवलं हो. ते एखादं छोटं गाईचं वासरू पाहिलं की माणूस गाडीत घेऊन जाईल त्याला. बरोबर आहे ना? एवढं सुंदर आहे ते, एवढं सुंदर. आणि हे बघा, आपण 2 दिवस जर ब्रश नाही केला तर आपल्याला करमत नाही. मग एवढं अमंगळ आहे, एवढं अपवित्र हे शरीर आहे. महाराज म्हणले, हा देह नाशिवंत मलमूत्राचा बांधा, वरी चर्म घातले रे कुर्मे कीटकाचा सांदा, रव रव दुर्गंधी रे अमंगळतेचा बांधा. स्मरे त्या हरिहारा शरण जाई गोविंदा, परी दे मदालसा सोहम जो जो रे बाळा. नाशिवंत आहे, मलमूत्रानं बनलेला आहे. काय ताकद आहे याच्यात बोला? काहीच सामर्थ्य नाही. पण महाराज म्हणले, या शरीराला जर तुम्ही एखाद्या विशिष्ट चिंतनाकडे नेलं तर याच्यासारखं पवित्र या जगाच्या पाठीवर दुसरं काही नाही. शरीर उत्तम चांगले, शरीर सुखाचे घोसुले, शरीरे साध्य होय केले, शरीरे साधिले परब्रह्म. बसलेले जाणकार म्हणतील, काय डबल ढोलकी हो महाराज तुम्ही. आताच म्हणले शरीर अमंगळ आहे ना अपवित्र आहे, दुसऱ्या क्षणाला म्हणता शरीर उत्तम आहे चांगलं आहे. तुमची डबल इंजिनची गाडी आहे का? कोळशाल बी जातीन, वैजापुराल बी येते. बरोबर आहे ना? तुमची काही डबल इंजिनची गाडी आहे का? शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे असं बी म्हणता, शरीर उत्तम आहे चांगलं असं बी म्हणता. असं कसं काय होईल? एक तर अमंगळ अपवित्र असेल, नाही तर उत्तम चांगलं असेल. महाराज म्हणले, नाही नाही, दोन्ही बी. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे हेही खरं आहे, आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे हे बी खरं आहे. दोन्ही कसं काय खरं? हा, दोन्ही खरं आहे. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे, उद्धव बाप्पा. शरीर अमंगळ आहे अपवित्र आहे भजना विना राहिलं तर, आणि शरीर उत्तम आहे चांगलं आहे भजन केलं तर. हरिपाठ कीर्ती मुखे कीर्ती मुखे जरी गाय. काय त्याचा देह पवित्रची होय देह त्याचा, पवित्र सोहळी एक तीच भूमंडळी, ज्यांचा आवडता देव अखंडित प्रेम भाव. महाराज म्हणले, पवित्र तो देह, पवित्र तो देह
गायल्यावर टाळ्या वाजल्या की तो देह पवित्र असतो. अमंगळाला थोडंच कळतं चांगलं झाल्यावर टाळी वाजवा पवित्र, बरोबर आहे ना. महाराज म्हणले पवित्र तो देह. वाणी, वाणी म्हणजे तोंडा, नाहीत म्हणतील वाणी. पवित्र तो देह वाणी पुण्यवंत, जो वदे अच्युत सर्व काळ. जो अच्युताचं सर्व काळ चिंतन करतो त्याचा देह पवित्र आहे. बरोबर आहे ना. नामदेवरायाला का 4 डोळे होते का? बोला. नामदेवरायाला 4 डोळे होते का? नाही, 2च होते ना. मग 2च डोळे असून पंजाबची माणसं इथं दर्शनाला येतात. जो वदे अच्युत सर्व काळ, त्याचा देह कुणीकडेही जाऊ द्या हो. नामस्मरण करणाऱ्याला जगाच्या पाठीवर वाऱ्या हाती माप चाले सज्जनाच. महाराज विदेशात सुद्धा लोकांनी आमचं एवढं स्वागत केलं, कल्पनेच्या बाहेर. वाटलं नव्हतं. तेव्हा नामदेवरायाची आठवण आली. अरे नामदेवरायानं ही महाराष्ट्रातून ही भगवत धर्माची पताका पंजाबच्या गुमान पर्यंत नेऊन पोहोचवली ना. ही ताकद कशामध्ये, कशामुळे एवढी ताकद निर्माण झाली? वाणी पुण्यवंत. पण कशाने वाणी पुण्यवंत झाली? जो वजे अच्युत सर्व काळ. बोल ना. महाराज लोकांनी शब्द टाकावून लोकांनी ऐकावं. काही महाराजाला कीर्तन येत नाही, पण लोक त्याचा शब्द टाळत नाही. त्याच्या नामस्मरणात ताकद असते. त्याच्या नामस्मरणामध्ये ताकद असते बरं का. प्रवचन नाही करत काही महाराज लोक, कीर्तन नाही करत. चला बोला, जाऊ द्या. याच्यात सगळे नामवंत महाराज येऊ द्या ना, आत्मानंद बाबा येऊ द्या. कोणाकडे पळत जाल तुम्ही? बोला. मी काही लय लांबचं नाही सांगत तुम्हाला, इथल्या इथं सांगतो. चला, हे 7 महाराज लोक एकदाच येऊ द्या ना, आत्मानंद बाबा येऊ द्या. श्रद्धेन कुणाच्या पाया पडसाल? मायच्यान खरं बोला. कोणाच्या पाया पडसाल? आत्मानंद. काय आनंद, आनंद, बरोबर आहे. हे महाराज ताकद आहे ती भजनाची ताकद. जो वदे अच्युत सर्व काळ. आत्मानंद बाबाला मी अजून कुणाला वाईट बोलताना पाहिलं नाही. अजिबात नाही. आनंद आहे, आनंद आहे, आनंद आहे, आनंद. बस एवढ्यावरच आहे ना महाराज. पण तो अरे सोपी गोष्ट नाही आहे ही. सोपी गोष्ट आहे, पण त्यांना का माहितीये? त्यांना माहिती आहे आपण भगवंतावर सोडलेलं आहे सगळं. जो वदे अच्युत सर्व काळ. त्याचं चिंतन केल्याच्या नंतर देव सखा जरी विश्व अवघे कृपा कर. अहो देवाला ज्यानं आपलंसं केलं ना, जग त्याला आपोआप आपलंसं करत असतं. देवानं आपलंसं केलं पाहिजे, लक्षात ठेवा. पण देव आपलंसं कधी करेल? त्याचं चिंतन केल्याच्या नंतर. माणूस बायकोची जबाबदारी कधी घेईल? बोला. लग्न झाल्यावर त्याच्या नावाचं कुंकू लावल्यावर आणि सकरातील त्याचं, बोला 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 बोला, सकरातील त्याचं नाव घेतलं पाहिजे ना. तो रोजान का असं ना, पण त्याला पाटील म्हणणंच लागणार आहे. पाटलाचं नाव घेते असं म्हणतात ना, बरोबर आहे ना. मग त्या दिवशी त्या बिचाऱ्याची छाती फुगतीच का नाही? बोला ना. अहो पण तो नवरा सांभाळण्याची जबाबदारी का घेतो? पाटलाचं नाव घेते त्याच्यासाठी अगोदर म्हणावं लागतं. तसं हा देव सांभाळण्याची जबाबदारी कधी घेतो? आमचा बी पाटीलच आहे महाराज. विठू पाटील त्याचे नाव. आमचा बी पाटीलच आहे ना. त्या विठू पाटलाचं नाव घ्यावं लागेल ना. विठाला विठाला. जम्बूद्वीप आहे आणि जम्बूद्वीपामध्ये
या द्वीपा माझी एक पंढरपूर गाव. पण ते पंढरपुरात काय धर्माचे नगर देखा. अधर्माचं नाही हा, ते नगर कशाचं आहे? धर्माचे नगर देखा. आणि तिथला पाटील कोण आहे? विठू पाटील त्याचे नाव गा. चला जाऊ तया गावा. काही चला भोजन मागा. या विठोबाचा धर्म जागो. त्याच्या धर्माला जागलं पाहिजे, त्याच्या चरणी लक्ष लागो. बरोबर आहे ना? पाटलाचं नावच घ्यावं लागतं, त्याच्याशिवाय थोडं होणार आहे. बरोबर आहे ना? सांभाळण्याची जबाबदारी जो वदे अच्युत सर्व काळ. त्या भगवंताचं नाम चिंतन केलं की महाराजा नरद्यामध्ये एक वेगळी ऊर्जा येत असते. नाही तर दुसरं काय सामर्थ्य याच्यात? काय ताकद आहे माणसात? चला बोला, काय ताकद आहे माणसात? माशी पंख पाकडी तव हे सरी. माशीला पंख हलवायला सुद्धा वेळ जास्त लागतो, मरायला एवढा वेळ लागत नाही. काही ते यमराज म्हणतो काय, ह्यो आमदारीने याला 2-4 दिवस राहू द्या बुवा, ह्यो खासदार आहे याला जरा हलक्या हातात नेऊ. तुम्ही सत्तेत असले तरी नेतो तो. घडी घडी फक्त हे प्रमाण म्हणताना कुणाकडे हात करायचा नाही. घडी घडी काळ राग येईल एखाद्याला, आपला आपल्याकडे करायचा. घडी घडी काळ वाट याची पाय, अजून किती आहे अवकाश. पण महाराज म्हणले एवढी चिंता करूच नका तुम्ही. हरिमुखी गाता हरपली. घडी घडी जरी काय तुमची वाट पाहत असेल तर तुम्ही त्याचं चिंतन करा. हरिमुखी गाता हरपली. बस त्याचं चिंतन केल्यानंतर तो काळ याचं चिंतन करायचं काय काम आहे. महाराज म्हणले लक्षात ठेवा, आयुष्य मोजावया बैसला मापारी, तुकारे व्यवहारी संसाराच्या. आयुष्य क्षणाक्षणाला काळ आपलं मोजत बसलेला आहे. म्हणतात ना, क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा. काही नचले मग गळा पडेल फासा.
देती नहीं ये किसी का, हम रहे ना मोहब्बत रहेगी, दासता अपनी दुनिया कहेगी, फिर रह जाएगा क्या, नाम रह जाएगा आदमी का. बस ऐसे काम असं करा की नाव झालं पाहिजे, नाही तर नाव असं करा की नाव ऐकल्याबरोबर काम झालं पाहिजे. बरोबर आहे ना. आया या दोन्हीतनं जगणं असं मानतो. बरोबर आहे का नाही. नाही तर ते चला विठाला विठाला. काम ऐसा करो कि आदमी का नाम हो जाए और नाम ऐसा करो कि नाम सुनते ही काम हो जाए. असं असलं पाहिजे. पण ते कधी होईल, त्याच्या चिंतनानं होईल, त्याच्या नामस्मरण केल्यानं होईल. महाराज म्हणले सजे धजे के जब मौत की सैजादी आएगी, ना सोना काम आएगा ना चांदी आएगी. सज धज के जब मौत की सैजादी आएगी, ना सोना काम आएगा ना सोनू आएगी. वाह वाह. महाराज म्हणले मेरू तुल्य पृथ्वी दिदल्या सुवर्ण, न मिळे एक क्षण नरद. देह जाणार देह जाई देह जाई देह जाई आणीला उसना शेखी ज्याचा त्याला देणे लागे. बरोबर आहे माया हो. ज्याचं आणलं त्याला द्यावं लागतं का नाही. होय मावशी हो. मला सांगा तुम्ही लग्नाला चालल्यावर शेजारणीचे दागिने घेता उसने. आपल्या इकडे खेड्यापाड्यात ते चालतं मला माहिती. एखाद्या बाईची पोत बाय तुम्हाला नाही न्यायचं लग्नाला, मग पोत द्या ना तुमची. आणि ती बाई बी म्हणते ना खेड्यात हे चालतं बरं. आणि मग ती बाई लग्नाला जाती. मला निंदा नाही करायची, मला माझं समजून सांगे. मग ते गळ्यात घालून जाती बिचारी, लग्न लावती. आणि लग्न लागून आलं घरी की थैली टेकवायच्या अगोदर नवऱ्याला म्हणते हो तुम्ही कुलूप उघडा, मी आलीच 2 मिनिटात. नवरा म्हणतो अरे कुलूप तर उघडणं मुख्य मरान हो तुम्ही. जरसा दम धराव का काय माणूस आली कळत नाही. बरोबर आहे ना. बरोबर आहे ना. आले 2 मिनिटात आले मी. अरे पण एवढी गडबड काय, अजून पाय धुतले नाही थैली टेक. त्या बाईची पोत आणली ती नेऊन देते. हरपली तुरपली तर काय करावं, आपल्या इकडली भाषा. बरोबर आहे ना. हरपली तुरपली तर कुठून भरून द्यायची. मग ती जातीन तिची पोत देतीन, तिला चिमटा घेते. हा बरोबर आहे ना. दिली बरं. बरोबर आहे ना. मग जिची आणली होती तिला दिली का नाही. होय माया. ठेवून जमतं का ते उसनं आणलेलं. मावशा हो तुम्ही बोला. कालच 1,500 जमा झाले बरं तुमचे, तरी एवढ्या तानात काहून बसल्या तुम्ही मावल्या हो. हा पोरायला शिकून नोकऱ्या नाही, पगारी नाही, तुम्ही अंग ठेव 1,500 आणायला.
तरी एवढ्या तानात काहून बसल्या बरं तुम्ही? हा, यायचा एक गोंधळ झाला. डॉक्टर साहेब, माग तुमच्या भावकीने एक योजना आणली होती शिंदे साहेबांना. हो, 1.5-2 जमा होणार होते ना. हो, 3 पण 1500 आले ना. मग ध्यान आहे त्याच्यावर. हा, तुमच्या भावकीने एक योजना चालू केली ती माग शिंदे साहेबांना. कोणती? 75 वर्षाच्या पुढे महिला पुरुषांना एसट्या फुकट. आणि ते एका महिन्यात बाया 10-10 वर्षांनी मोठ्या झाल्या. वय वाढून घेतली नाही ना, वय वाढवले ना, बरोबर आहे ना. ते 65चं 75 केलं आणि ते एसटीचा लालपरीचा प्रवास सुरू झाला. बरं, आता कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे शंकर महाराज. कार्डावरचं वय वाढवणं सोपं आहे, तोंडावरचं कसं वाढवणार? आता 65 आणि 75 फरक कळत नाही माणसाला, लगेच कळतो. मग ती बाई एसटीत बसली की ते कंडक्टर त्या कार्डाकडे पाहतो, त्या बाईकडे पाहतो आणि तो असं करतो, खरंय. त्या बाईकडे पाहून करतो, खरंय. तिला कळतं आता याच्या लक्षात आलं हे खोट आहे. मग ही त्यालाच म्हणती, थोबाडाकडे काय पाहायला, कार्टाकडे पाय ना, कार्टाकडे पाय ना. अधिकारी येडा आहे का लिहायला? बापाची एसटी असल्यावाने करायला लागला. नौकर किला हे नौकर की कराव. 75 लिहिलंय ना, चल फाड, तुला घेणं आहे का काही? आणि ते लालपरीचा प्रवास सुरू झाला यायला, बरोबर आहे ना. लालपरी म्हणतात ना एसटीला. ही परी त्या लालपरीत फुकट फिरू लागली. पण ह्या परीला काय माहित पुन्हा एक योजना येणार आहे. आणि लोकसभेच्या अगोदर आणखी एक योजना आली. कोणती? लाडकी बहीण. आणि तिची वय मर्यादा शासनाने 75 वरून पुन्हा कितीवर आणली? 65 वर केले कर्म झाले त्याचे भोगाने, उपजले मेले ऐसे केले. हरी हरी. जिचा कालचा हप्ता जमा झाला तिच्या तोंडावर आनंद मावना आली की एसटी. हा पा, जिचा कालचा हप्ता जमा झाला ती किती हसायली पा. आणि वय वाढून घेणारी दाखव ना, तोंड जोडून घेणारी, बरोबर आहे ना. वय वाढून घेणारी आता तोंड जोडून घ्यायला लागली. कुठूनच दुर्बुंदी सुचली, बुंदी खाऊन जाय तू आता. पण आमच्या गावातल्या शांताबाईनं दोन्ही योजनेचा लाभ घेतला. म्हणलं, शांतामाय कालचा हप्ता आला का? आला म्हणे महाराज. म्हणलं, एसटी ती बी फुकट आहे म्हणे. म्हणलं, असं दोन्ही योजनेत वय कस काय बसन तू काय देवा भाऊची मेवणी थोडीच आहे? नाही म्हणे महाराज, 2 आधार कार्ड काढले, एकाव 65 केलं आणि एकाव 75 केलं. म्हणलं, धन्य माता पिता तयाचिया, पुढे कन्या पुत्र होतीचे तयाचा हरिक वाटे देवा विठाला विठाला. आयुष्याचा एक क्षण वाढून मिळत नाही महाराज, लक्षात येते माझं बोलणं. मी एका ट्रकवर असं छान वाचलं बघा, मौत से किसी की रिश्तेदारी है. मला छान आठवायला लागला आज. काय माहित काय झालं, मूड चांगला आहे, वैजनाथाची कृपा आहे. लक्षात ठेवा, ए मौत तेरे इरादे नेके हे तर झालेलं आपलं. पण एका ट्रकवर एक वाक्य वाचलं होतं, मौत से किसी की रिश्तेदारी है लालाजी, आज मेरी तो कल तेरी बारी. आज मी गेलो, उद्या तुला जावं लागणार आहे. एक पाहत असा एकाची दहने, सावध त्या गुणे कार्य न व्हा किंवा कार्य न होश. एक माणूस एका माणसाला स्मशानापर्यंत नेऊन पोहोचवतो, पण त्याला वाटत नाही मला सुद्धा पोहोचवणार कोणीतरी आहे. माणसं सावडाय गेल्यावर बी गडबड करतात. हो, माणसं सावडाय गेली तरी गडबड करतात, मातील गेले तरी. अरे टायम, अरे तू हा टाइम इथंच येणार आहे पुन्हा. ह्यो टाइम तुला माहित आहे का नाही? कळलं माझं बोल ना. तिथं गडबड, यायचंय तिथंच आहे सगळ्यांना तिथं यायचंय. पण तिथंही माणसाची तळमळ तळफड चालू राहते. एखादा लांबून पोरग येणार असलं तर, अरे पोरग राहिलं याचा. आता ते पोरग आल्यावर हे काय उठून बसणार आहे का? उरकाव माणसं, पाहुणे रावणे, जेवायचं खावायचं राहिलं. आपल्या इकडं मजा येते ती गोष्टी, बरोबर आहे ना. पण शेवटी यायचंय तिथंच आहे ना. मग महाराज म्हणले, जावं सगळ्यांना लागणार आहे, जावं लागणार आहे. मग करायचं काय? आता जागा रे भाई, आता जागा रे भाई, जागा रे भाई,
रे भाईनो जागा, चोर निजल्या नाडूनी भागा, आता जागा रे भाईनो जागा, आता जागा रे भाईनो जागा. जाग होऊन काय करा, उठा जागे वारे आता, स्मरण करा उठा जागे वारे आता आणि स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, चुकवी व्यथा जन्माच्या जगजोगी, जगजोगी जागे जागे बोलती, जागता जगदेव राखा काही भाव. महाराज म्हणले आता जाग होण्याची गरज आहे. मग मृत्यूची भीती वाटली की माणूस याचे त्याचे पाय धरतो. पहिल्यांदा पाय धरतो घरच्याचे, मला दवाखान्यात न्या. मग पाय धरतो डॉक्टरांचे, पैसे किती लागू द्या पण आम्हाला वाचवा. डॉक्टर म्हणतात प्रयत्न करणं आमच्या हातात आहे, वाचवणं आमच्या हातात नाही. जर डॉक्टरच्या हातात वाचवणं असतं तर निदान डॉक्टर तर शिल्लक राहिली असती. मग बोलणं कळतंय ना तुम्हाला. डॉक्टर तर शिल्लक राहते. ते सरळ सांगतात, हे बघा मेजर ऑपरेशन असलं तर ते सिग्नेचर घेतात. म्हणतात आम्ही जबाबदारी घेणार नाही, प्रयत्न करू शकतो. याच्यात जर कमी जास्त झालं तर ती शेवटी कोणाची, वैजनाथाची इच्छा. बरोबर आहे, शेवटी वैजनाथाची, आमच्या हातात नाही ते. मग झालं तिकडूनही नाही जमलं, घरच्याकडून नाही जमलं की मग एखाद्या महाराजाचे पाय धरतो, बाबा मेरा कल्याण करो. बाबा म्हणतात मेरीच भिवंडी हो गई. अरे बघा ना, बाबा मेरा कल्याण. अरे कायचा कल्याण, वाचवा बाबा. अरे येडा आहे का म्हणे, येत नाही उर आली अवतार, फिरते पामर जीव किती. अवतारांना अवतार कार्य संपून जावं लागले येड्या. अवतारांना जावं लागलं, अवतावरलेला किती वेळ लागला. बोला, उपजलिया पिंडा मरण सांगाते, मरते उपजते सवेची. ते जन्म आले बाळ त्याची वाट पाहे काळ. ज्या दिवशी बाळ जन्माला ना त्या दिवशी पासून काळ त्याची वाट पाहे. मग आता याच्यापासून सुटका कशी करायची त्याचं सांगतो उपाय, तुम्हाला ऐका. आता मृत्यूपासून वाचायचे महाराज आम्हाला, याची भीती वाटली नाही पाहिजे आम्हाला. त्याचं कारण सांगतो तुम्हाला. तुम्ही याचे त्याचे पाय धरूच नका गड्यावर. हे बघा, तुम्ही एखाद्या मोठ्या श्रीमंताच्या घरी गेले, समजा आता आप्पाच्या घरी गेले. कुत्रा आहे तुमच्या घरी? हाय, मग जमलं, बरोबर गेस आहे आपला गेसिंग बरोबर आहे. तुम्ही आप्पाच्या घरी गेले ना, आप्पाच्या घरचं कुत्र आपल्या अंगावर धावून आलं. आपल्या अंगावर त्याच्या घरचं कुत्र धावून आल्यावर तुम्ही त्याला हाड म्हणावं का? बोला, नाही. हाड म्हणलं तर पुन्हा चवताळून येईल. मग त्याला दगड मारता का? दगड मारल्यावर तर चावल्याशिवाय राहणार नाही. मग हाड म्हणायचं नाही, तर हाड म्हणलं तर डबल चवताळून येणार. दगड मारला तर चावण्याची भीती. अहो महाराज, पण आता कुत्र्यापासून वाचायचं कसं द्या? अरे सोपा उपाय ना. हाडही म्हणू नका, दगडही मारू नका, आप्पाला आवाज द्या, ओ नागनाथ आप्पा, नागेश आप्पा, अहो या कुत्र्याला आवरा तुमच्या. ते नागेश आप्पा म्हणते, लय टॉमी इकडे चाल. त्याचं काय जे नाव असेल ते असं म्हणलं की ते कुत्रे ऐकतात बरं. अहो कुत्रे किती ऐकतात महाराज. एक व्हिडिओ आला होता 2-3 महिन्यापूर्वी, नाही जोक नाही, 2-3 महिन्यापूर्वी एक व्हिडिओ आला होता. कुत्र्यासमोर दुधाचा काला मांडला होता. कदाचित तो व्हिडिओ मला सापडला तर मी पाठवेल तुम्हाला. कुत्र्यासमोर एका बाईनं दुधाचा काला मांडला आणि ते कुत्र खात नव्हतं. मग ती बाई त्या कुत्र्याला म्हणती, हा वदनी कवळ राहिलं का? आणि मग ती वदनी कवळ हा श्लोक म्हणती आणि तो पूर्ण झाल्यावर कुत्र काला खात. आणि हे कुत्र 2 बुंदीचे दाणे वाढल्यापासून चालूच, इकडं पाय तिकडं पाय. लोक म्हणतात अरे वाढायचं रा, जेवायलो कुठं 2-2 जेवायलो नाही ना. बरोबर आहे का नाही सांगा? महाराज म्हणले ते कुत्रा. अहो मी पाहिला व्हिडिओ, मी पाहिला. मी काय असं जबाबदारी ना असं विनाकारण थोडी बोलणार आहे. आता हे शूटिंग चालू आहे, लाईव्ह आहे, या काही बी बोलायचं जमतं का महाराज? काही बी बोलल्यान पोस्ट व्हायरल होतात. काही बी बोल नाही माणसांना, आपण जपूनच चालणार माणूस. तू चाल पुढं, तुला रगड्या भीती सगळ्याचीच, कोणाची कायची. बरोबर आहे ना? लक्षात ठेवा. महाराज म्हणले हे आहे. मग काय करायचं? नागेश आप्पाला आवाज द्यायचा. नागेश आप्पा,
अहो या कुत्र्याला आवरा. ते नागेश मी चाल इकडे, आपल्या महाराज आहेत आपले इकडे, असं बोलताय बरं. आणि मग ते कुत्र मालकाच्या पायाजवळ येऊन उभं राहत. माझं उदाहरण लक्ष नाही का? कुत्र मालकाच्या पायाजवळ येऊन उभं राहतं, त्याचं बुकणं बंद होतं, पण गेटवरचा माणूस काही हिंमत करत नाही त्याला पाहुणा द्यायची. मग ते आप्पा म्हणतात ओ या महाराज आता. ते महाराज म्हणतात अहो ते कुत्र, अहो कुत्र. ते आप्पा म्हणतात अहो मी उभा आहे ना. त्याचा मालक इथं उभा असल्यावर त्याची हिंमत आहे का तुमच्या अंगावर धावून यायची? कुत्र्याला हाड म्हणू नका, मालकाच्या नावानं हाक मारा. तसं महाराज म्हणले काळाला हाक नका मारून दगड नका मारू, त्याच्या मालकाच्या नावाचे पोवाडे. ज्याचे गरजता पोवाडे, कळी काळ पाया पडे. कुत्र्याला दगड मारायचं काम नाही, हाड म्हणायची गरज नाही, मग त्याच्या मालकाच्या नावानं हाक मारा. अजून सोपं सांगू, तुम्ही पंचायत समिती शेणगावला गेले आणि एखादा अधिकारी तुमचं काम करत नसला, मग त्या संग भांडत बसता का? हे त्याच्या संग भांडू नका, डॉक्टरला फोन करा. डॉक्टर साहेब हे अधिकारी ऐकत नाही, कोण आहे, फोन दे त्याच्याकडे. आपला कार्यकर्ता आहे. बरोबर साहेब, काहीच टेन्शन घेऊ नका, पुन्हा फोन करायचं काम पडणार नाही. माझं बोलणं कळलं तुम्हाला? अधिकाऱ्या संग कशाला भांडता? तुमच्या नेत्याला फोन करा ना, तुमच्या नेत्याला फोन करा. नवनाथ बाबा, अधिकाऱ्या संग भांडायचं काम नाही. कुत्र्याला हाड म्हणू नका, मालकाचा नावानं हाक मारा. त्या कुत्र्याचं टेन्शन घेण्याचं काम पडणार नाही. परवा माझी गाडी पकडली त्या 8 दिवसापूर्वी संभाजीनगर. थांबा म्हणे गाडी, थांबवली. मग म्हणे हे फ्लेम काळ्या आहे म्हणे तुमच्या गाडीच्या, ते सीट बेल्ट लावलेला नाही. तर ते सीट बेल्ट आमचा ते खराबच झाला होता, त्याच्यामुळे गाडीच बदलली. काय सुचलं का? लक्षात नाही का? ते सीट बेल्ट खराब झाला होता. मग त्यांना म्हणलं साहेब हा सीट बेल्ट खराब झालेला आहे वा. मग म्हणे अहो पण त्या फ्लेम काळ्या आहेत. म्हणलं आमचे कपडे वगैरे गाडीतच असतात, टॉवेल अंडरवेअर कवरले कपडे वगैरे वाळत टाकलेले असतात. आमचं गाडी म्हणजे संसार आहे, आमचं घरच गाडी आहे. आता ते कसं दिसतं सांगा बरं, शहरातून ते टाकलेल्या टॉवेल हे VIP लोक पाहतात, ते तसं चांगलं वाटत नाही म्हणून असतं म्हणलं. ते
आपण म्हणे बरोबर नाही ना असं. म्हटलं जाऊ द्या साहेब, आम्ही काय फिरणार, आपण पहिल्यानं कोणाला दाखवतच नाही काही, जेवढं आपलं नम्रतेने चाललं तेवढं चालत राहायचं. नाही नाही म्हणे ते नंबर प्लेट बी फॅन्सी आहे तुमची. म्हणलं आता मग हे मग एकट्याचीच आहे का? नंबर प्लेट फॅन्सी मग एकट्याचीच आहे का? या फ्लेम काळ्या लावल्या तर गाड्या पकडताना कंपन्याला परवानग्या तुम्ही देता. या फ्लेम बनवणाऱ्या कंपन्याला परवानग्या कोणाच्या? शासनाच्या. आणि पकडाय कोणाची? माणसं यायचे. दारू पिली की धराय माणसं यायचे. आणि लायसन द्यायला बोला 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 लायसन द्यायला यायचेच माणसं, धरायला यायचेच माणसं, पुन्हा पैसे घेऊन सोडायला. म्हणलं जाऊ द्या साहेब, कशाला बोलायला होता. नाही नाही मी 1 मिनिट थांबा. लावला त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन. म्हणलं हे 1 मिनिट बोला यांच्यासोबत. डायरेक्ट DYSP लाच फोन. लय बोला आणि सांगा म्हणलं यांना कुणाला थांबवत जा, काय करा. त्याने फोन लावला. अहो म्हणे फोन लावायच्या अगोदर सांगायचं ना. म्हणलं अगोदर तर सांगू लागलो. जाऊ द्या बुवा, तुम्ही काय ऐकायच्या मनस्थितीत नव्हते. अहो म्हणे असं कुठं असतं का महाराज? अहो म्हणलं मग तसं कुठं असतं का? असं असतं का? तुम्ही सांगा बरं. माझा विषय संपला. मी त्याच्या संग कशाला भांडू? त्या पोलिसासंग भांडून माझं काही काम आहे का? नाही. मी त्याच्या वरच्या अधिकाऱ्याला फोन केला ना. माझा मुद्दा संपला सांगायचा. लक्षात आलं तुमच्या? तसा हा काळ ज्याच्या कामाला आहे तुम्ही त्याच्या नावाचे पोवाडे गा. मारा हाक देवा भय अट्टहासे, जव काळ असे दुरी ठेला. त्याच्या नावान हाक मारा, बर्वे झाली आजीवरी. नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी. उरले ते हरी तुम्हा समर्प. त्याच्या नावाचे पोवाडे गा. त्याचे पोवाडे गायल्याच्या नंतर कळी काळ. ज्याचे गरजता पोवाडे कळी काळ पाया पडे. आता गरजने म्हणजे काय? गरजने म्हणजे उंच स्वरात म्हणणे. गरजने म्हणजे मोठ्या आवाजात म्हणणे. गरजने म्हणजे मोठा आवाज काढणे. आबाळ काय व्हायला म्हणतात? बोला. गरजायला लागला. यार गरजायला रय सुड्या धाका चुड्या. बरोबर आहे ना? आपल्या इकडची भाषा आहे का नाही? आबाळ काय व्हायला म्हणतात? गरजायला लागलं. गरजने म्हणजे उंच स्वरात गाणे. आणि ज्याचे गरजता पोवाडे. पोवाडे म्हणजे अभंग. पोवाडे म्हणजे चरित्र. पोवाडे म्हणजे कथा. पोवाडे म्हणजे कीर्तन. गायीन लीळा चरित्र पोवाडे. दिन रजनी हाची हाची धंदा. काय म्हणतात? बरा आहे तुमचा धंदा बिना भांडवलाचा. आम्हाला म्हणतात काही काही तुमचा धंदा मस्त आहे हो. काय म्हणतात? तुमचा धंदा चांगला आहे. याचा राग नका येऊ देतो. अभंग आहे आपल्याला. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे. लय मस्त बोलतात माणसं उचकवाय. एखाद्या वेळेस गाडी चालली महाराज कुडद्याचा चपका. चपका कुडद्याचा म्हणतात. बरोबर नाही? मग कुठं ठोकायचं कीर्तन. बरोबर आहे का नाही? सांगा. तर एखादं म्हणतं बरा आहे तुमचा धंदा बाबा, काय ताण आहे का तुम्हाला? खरं धंदाच आहे आमचा गोविंदाचे. दिन रजनी हाची धंदा गोविंदाचे पोवाडे. आणि पोवाडा म्हणलं की उंच स्वरातच असतो. शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शिवप्रभू जगात गुणगान. बरोबर आहे ना? पोवाडा म्हणलं की त्या स्वरातच असतो. तानाजी मालुसरेने सांगितलं, राजा एवढी कामगिरी आमच्या पदरात घाला. राजा छत्रपतीने सांगितलं, तानाजी आम्हाला अपयश चालणार नाही. तानाजी
ताब्यात घेतो, गवताची गंजी पेटवतो, गडावर जाळ दिसल्यावर गडावर या. तुमचं अभिनंदन करण्यासाठी हा ताना कल्याण दरवाजात उभा असेल राजा. शिवाजी महाराजाचं चरित्र सांगायचं म्हणलं त्याच आवेशात असं चरित्राचा आवाज वेगळा, व्याख्यानाचा आवाज वेगळा, पुन्हा याचा अधिवेशनातला आवाज. विरोधकांना माझ्यावरचे आरोप सिद्ध करून द्यावे, राजकारणातून संन्यास घेईल अध्यक्ष महोदय. माझ्यावरचे आरोप सिद्ध झाल्यावर मतदारसंघात पाय ठेवणार नाही माझ्या पदाचा आज राजीनामा. ठण 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 आजवर टेपलं. ते बोलणं वेगळं, बरोबर आहे. कीर्तनाचं बोलणं वेगळं, चरित्र म्हणल्यावर तानाजी मालुसरेने सांगितलं एवढी कामगिरी आमच्या पदरात. ते काय थंड होऊन सांगायचं मग राज्याचं चरित्र. हा बोला राजाचं चरित्र, नाही तर मास्तरीन पोरायला शिकू लागले. शिवाजी महाराजांना अफजन खालासा टेरेटरच फाडला नसता, फाडला असतात बरं झाला असतं. त्याच्यात काय महाराज म्हणले त्याच्या आवेशातच असलं पाहिजे, बरोबर आहे ना. याचे गरजता पोवाडे, बरोबर. काय महाराज गरज नाही म्हणजे उंच स्वरात गाणे, आणि पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे अभंग, पोवाडे म्हणजे अजून सांगू का, पोवाडे म्हणजे गुणगान. काही माणसाबद्दल काही माणसं बोलायला लागली की अपोजिट साईडचा जर असला तो काय म्हणतो, त्याचे लय पोवाडे गाऊ नका महाराज. पोवाडे म्हणजे गुणगान, पोवाडे म्हणजे चरित्र, पोवाडे म्हणजे कथा, पोवाडे म्हणजे नामस्मरण. मग गायीन लिळा चरित्र पोवाडे, ज्याचे गरजता पोवाडे, परिणाम कळी काळ पाया. कुणाच्या पाया पडला काळ, उदाहरण सांगतो ऐका. एकनाथ महाराजाची अंत्ययात्रा चालली मायाव, आणि एका बाईची पोरगी नेमकीच माहेरातून सासरला नांदायला निघाली. पोरगी नांदायला नवीन नवीन निघाली, ही अंत्ययात्रा आडवी आली. आता शुभ काम आहे का नाही नांदाय जाणं, होय मावल्या हो, तुम्ही नांदायला आल्या ना, नांदाय जाणं शुभ काम आहे का नाही. आणि अंत्ययात्रा तिथून चालल्यावर हे अशुभ झालं का नाही. मग ती बाई म्हणे माय या महाराजाला आजच मरायचं होतं का. नाथ महाराज तिरडीवर उठून बसले आणि त्या बाईला म्हणले त्या पोरीला आज जाऊ दे, मी उद्या जाईन. याला म्हणतात कळी काळ पाया पडे. आता असं कोणी उठून बसणं शक्य आहे. बर ते उठून बसल्यावर बाकीचे थांबतील का. महाराज म्हणले नाही हे होत नाही, कळी काळ पाया. महाराज म्हणले जगा काळ खाय, आम्ही माथा दिला पाय. तुकाराम तुकाराम
जगा काळ खाय आम्ही माथा दिला काळ गुलाम सलाम करी तू कया घरी राबत. महाराज म्हणजे तुम्ही ज्याच्या घरी राबताना ते आमच्या दारातला गुलाम आहे. ही ताकद ज्याचे गरजता पोवाडे. कळी काळ पाया पडे तो हा पंढरीचा राणा. तो कोण आहे? पंढरपूरचा राजा आहे. कुसा 6-18 जण. सरपंच गावचा राजा. सरपंच गावचा राजा. प्रथम नागरिक म्हणजे राजा. आमदार तालुक्याचा राजा. खासदार जिल्ह्याचा राजा. मुख्यमंत्री महाराष्ट्राचा राजा. आणि देशाचा राजा कोण? पंतप्रधान? नो, राष्ट्रपती. राष्ट्राचा पती. पंतप्रधान त्याच्या खालचा आहे. राष्ट्रपती पण जगाचा राजा. कानडा राजा पंढरीचा. कानडा राजा कानडा निराकार तो निर्गुण ईश्वर जसा भगवना तसा देव उभय देव बळीया माझा ज्याचे गरजता पोवाडे. म्हणजे कोणाचे? त्या पंढरपूरच्या राजाचे. तो हा पंढरीचा राणा. कुसा 6-18 जना. चिंतिता जयाशी भुक्ती मुक्ती कामारी दासी. वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. बोलण्यासारखं भरपूर आहे. 10:30च टाइम आहे आपला. 11:15 वाजायला बरोबर आहे ना? 11:15 वाजायला लागले. बर अजून वाढवा म्हणायले ते. पण तुम्ही त्याला वाढवाय सांगा मग ते जवळच येत तुमच्या. मला जसं हक्कान सांगायला तसं होय माणसानं. बरोबर आहे का नाही? एवढं कट करा बरं, नाही तर उगत चव घालसाल मी. हा चला, विनोदाचा भाग आहे. नाही विनोद काय आहे, खरं सांगितलं नाही. विठाला विठाला वैकुंठाशी जावे तुका म्हणे ज्याच्या नावे. महाराज म्हणले आम्हाला वैकुंठाला जायची इच्छा आहे. वैकुंठ सगळ्यांच्या आवडीचा विषय आहे. म्हणून मला वाचता येतं नवनाथ महाराज. तेव्हापासून आजपर्यंत मी मेलेच्या पत्रिकेवर नरकवाशी वाचलं नाही. बरं डॉक्टर साहेब, तुम्ही आलंही जाणं लागतं तुम्हाला. आता सावळ आहे. तुम्ही पत्रिका पाहूनच भाषण करता का नाही? आजपर्यंत वाचलं एखाद्या पत्रिकेवर नरकवाशी? नाही, मी नाही वाचलो. तुम्ही कोणी वाचलं का? नरकवाशी कोणीच लिहित नाही महाराज. सगळे काय वैकुंठवासी, स्वर्गवासी, नाही तर कैलासवासी. 90 हाणून मेला तरी वैकुंठवासी, आणि टाळ वाजून फोडून मेला तरी
होय, टाळ वाजून फोडून मेला तरी वैकुंठच वाशी. एका 90s जर वैकुंठ भेटत, हे टाळ वाजून वाजून छटागाव काय आणायचे? एवढं सोपं आहे वैकुंठ. वैकुंठ वासी पत्रिकेवर टाईप करणं सोपं आहे. ऐका बरं का, वैकुंठ वाशी पत्रिकेवर टाईप करणं सोपं आहे, पण त्या टाईपचं होणं फार अवघड आहे. त्या टाईपचं होणं फार अवघड आहे. स्टेटस ठेवणं सोपं आहे, स्टेटस बनवणं अवघड आहे. स्टेटस ठेवायला काही सेकंद लागतात, स्टेटस बनवायला आयुष्य कमी पडतं. आणि ज्यानं स्टेटस बनवलं लोक त्याचं स्टेटस ठेवतात. लक्षात ठेवा, वैकुंठ त्या टाईपचं एवढं सोपं आहे. ते पत्रिका छापाय जाणारे गेले की ते पत्रिका छापणार म्हणते काय टाकू, टाक ना काही बी, वैकुंठ वाशी टाक, नाही तर नरक कापलं ते कैलास वाशी टाक, नाही तर ते स्वर्ग वाशी टाक. त्याला काय व्हायला लागले? बत्ते म्हणते हा तुम्ही म्हणसाल तस. किती सोपं आहे महाराज. 2 बटणं दाबली की वैकुंठात, 2 बटणं चेंज केले की स्वर्गात, आणि 2 बटणं त्या कीपॅडवरचे चेंज केले की कैलासवाशी. किती सोपं, एवढं सोपं आहे ते महाराज. वैकुंठी जावया तपाचे सायास, लागे करणे नाश जीवाभू. त्या तपाचं सायास करावं लागतं. तपेविन दैवत, दिल्याविन प्राण. तपाशिवाय दैवत नाही, दिल्याशिवाय मिळत नाही. दिल्याशिवाय मिळतं का? इथं काहीतरी कबूल करावं लागतं, तेव्हा काहीतरी भेटतं. नगर भोजन उगेच घालतात लोक, ग बसा, अजिबात नाही. त्याला काहीतरी कबूल केलेलं असतं आणि ते पूर्ण झालेलं असतं, तेव्हा नगर भोजन येतं. पण त्याला अगोदर काहीतरी कबूल करावं लागतो. घेशी तेव्हा देशी, आपलं नाही हो. तेव्हा असं आहे का, ते हात गेला माझा तसा झाला. घेशी तेव्हा असशी. सोपं आहे का ते? एवढं सोपं नाही महाराज वैकुंठ. ते बोलणं सोपं आहे, ते बोलताना मजा येते. ते सावडाय बोलायचं असलं की, मी 2 जागेवर बोलत नाही डॉक्टर साहेब. सावडायच्या जागेवर बोलत नाही, आणि लालाजी लग्नात एक बोलत नाही. लग्नाचा टाइम झालेला असतो बघा, जसा आता कीर्तनाचा बी झालाच. पण ते दाजी वाढवा म्हणजे वाढू 5 मिनिटं. ते लग्नाची वेळ नाचून नाचून निघून गेलेली असते. ती मुहूर्त बामनाला बेजार करतात माणसं. बरोबर पहा बरं, बरोबर आहे का? टाइम गेम सेकंद गिकंद पहा, बरोबर आहे का? ते लगन टायमावर लागलं पाहिजे. एवढं बेजार करतात त्या बामनाला. गोरज मुहूर्त, ह्यो मुहूर्त, त्यो मुहूर्त, आणि ते लागतायत का मुहूर्तावर लग्न? नाही. सेकंद जरी मुहूर्त टळला ना तर अनर्थ घडत असतो. ती किंमत असते त्याला. ती तुम्ही म्हणसाली खरं आहे का? खरं आहे ना. मी तुम्हाला आत्ता रियालिटीतलं उदाहरण सांगतो. आता फेब्रुवारी मार्च चालू आहे, बरोबर आहे? आता मार्च महिना चालू आहे. तुम्ही या वर्षीचं डिसेंबर महिन्यातली 31 तारीख काढा, आणि त्या दिवशीचा सूर्योदय आणि सूर्यास्त कॅलेंडरवर आज लिहिलेला आहे. आणि त्या दिवशीचा सूर्योदय पहा, त्याच टायमिंगला दिसेल, आणि सूर्यास्त त्या टायमिंगला दिसेल. काय जोक थोडी, जोक आहे का? रोजच्या सूर्योदयाचा आणि सूर्यास्ताचा टाइम लिहिलेला असतो. 1 सेकंद माग पुढं होत नाही महाराज. हे काही सोपी गोष्ट आहे? ते मुहूर्त काढतो आपण, मग ते टाइम झालेला असतो बा. हे लेकरं बाळ लढायलेले ते सगळं, आणि मग पुन्हा ते नवरदेव नवरी चालत येणार. ते काही याच्यात ते आले की मग पुन्हा महाराजाच्या हातात माईक. लोक त्रस्त झालेले असतात. लोकायला वाटतं कवा लग्न लागतं आणि कवा जातो आपण, आणि मग आशीर्वाद देणार. आपलंच धड नाही. भांडण करून लग्नाला आलं ना आशीर्वाद द्यायला लागलं. माझं बोलणं कळलं का तुम्हाला? आपल्या आशीर्वादाने काय होणार आहे? काय होणार आहे? ते आशीर्वादात मी का बोलत नाही? लोक शिवा देतात खालून. अरे उरक नाही, माहित नाही आशीर्वाद देणारा. इकडे रडायला लागले तिथं, ते लागला आशीर्वाद द्यायला माहित नाही हो. असं ते त्याच्यातल्या चर्चा खाली. आणि सावडायच्या टायमाला एक मी बोलत नाही हो. तिथं सगळं खोटंच बोलणं लागतं. सावडायच्या टायमाला सगळं खोटं बोलणं लागतं ना. आणि आपण त्याचं वर्णन करायला लागलो की खालची चिमटी घेतात ते कुण्या काल. पहा चालू कसं आहे त्याचं. गावातल्याला माहित असतं नाही कसं मेलं, त्या बाहेर गावच्याला काय माहिती. मग त्याला म्हणावं लागतं, दादाला जाऊन 3 दिवस पूर्ण झालेले आहेत,
त्याच्या रक्षा विसर्जनाच्या कार्यक्रमाला आपण सगळे आपतेष्ट या ठिकाणी एकत्र आलेलो आहोत. त्याच्याबद्दल जर बोलायचं झालं तर यानं कबूल केलेली वर्गणी कोणाच्या वापल दिली नाही, त्यानं उसने घेतलेले पैसे कोणाचे माघारी दिले नाही. याच्या स्वभावाबद्दल बोलायचं झालं ते कवाच कोणाला चांगलं बोलले नाही. पण आता म्हणावं लागणारे मन मिळावू स्वभाव, बरोबर आहे ना. आणि असं बोलून झालं की मग शेवटी म्हणतात यांच्या पश्चात यांना 2 मुलं 2 मुली असा मोठा परिवार यांच्या मागे आहे. आणि भगवंतानं यायला याच्या पायाजवळ जागा द्यावी. देवाचा मेव नाही का हा. इथं महाराज भजन कीर्तन करून स्वप्नात येईन काय बोलतात माणसं, मस्त मजा वाटते. त्या दिवशी तर एक म्हणे पा यायच्या घरच्या आमचे एवढे संबंध, आमच्या आजाने दोघं संगच म्हशी चाराय जायचे आणि आमच्या आजान साबण लावा आणि याच्या आजान पाणी टाकाव. काय सांगावं तुम्हाला, काय वर्णन चालतं. मजा येते ती ऐका, मी तर आनंद घेतो त्या गोष्टी. ध्यान देऊन ऐक, आपल्या काम पडतं ना, दुसरं काय तेव्हा. एवढं सोपं नाही ते वैकुंठ. महाराज म्हणले ते अवघड काम आहे, पण ते वैकुंठ सहज आणि सुलभ मिळवायचं असेल तर तुका म्हणे ज्याच्या नावे, त्याचं नाव घ्या. दुर्लभ असणार वैकुंठ तुम्हाला सुद्धा सहज आणि सुलभ मिळाल्याशिवाय राहणार नाही. तो हा पंढरीचा राहणार. तुझा 6 18 जण ते कोणतं नाम, विठोबा.